मंडळी जय महाराष्ट्र. डायरेक्ट मुद्द्यावरती येतो. इंस्टाग्रामवरती इनसाइड पुणे म्हणून एक इंस्टाग्राम आयडी आहे. आता हा मुलगी आहे मुलगा आहे काय आहे ते आपल्याला माहित नाही, पण यांनी रिक्षावाल्यांबाबतीत जे बोललंय आणि जे आहे हे एक तर खरं आहे. आणि काही नालायक रिक्षावाल्यांमुळं आपल्या इमानदार काही निवडक रिक्षावाल्यांना याचा त्रास भोगावा लागतो, म्हणजेच कर्माचे फळं भोगावं लागतात. आणि या भाऊला पण आपण उत्तर देऊया. पहिलं त्यांनी पोस्टमध्ये काय लिहिलंय ते तुम्हाला ऐकवतो, ऐकून घ्या. पुण्यातील रिक्षावाल्यांना स्वतःच्या स्टाईलमध्ये धडा शिकवणं. भाऊ, तू पुण्याच्या रिक्षावाल्यांना तू कोणती स्टाईलमध्ये कधीच धडा शिकवू शकत नाही. तू एक आणि दोनदा करू शकतो, ही गोष्ट लक्षात ठेव. इनसाइड पुणे तुझ्यासाठी सांगतो. तर तो बोलतो मी पुण्यात शक्यतो रिक्षा वापरणं टाळतो. अरे भावा, तेच कर, कारण आज तुमच्या घरी काय जरी झालं ना, तुझ्या घरी मैत झाली ना, कोणतं ते मैतीचं सामान आणायला कोणतं अँब्युलन्स किंवा कोणतं कार नाही, तर तुला रिक्षाने यावं लागतात. तुझ्या घरात जर एका टायमिंगला जर कोणतं हे असलं ना, तर त्यावेळेस तुला रिक्षाची गरज असते. तर लक्षात ठेवा, सांगतो तुम्हाला. तर परत त्यांनी सांगितलेलं आहे या सगळं खूपच वापरणं आणि जे काही अनुभव आहे थोडे ते खूपच त्रासदायक आहे. या सगळ्यांना मला कंटाळा आला होता, म्हणून मी विचार केला की एक धडा शिकवायचा. त्यासाठी मोकळा वीकेंडपेक्षा चांगला वेळ कोणताच नाही. मी दिवसभर घरी असल्यामुळे रॅपिडो ॲपवरून रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट, शनिवार वाडा, लोकप्रिय ठिकाणी रिक्षा राईड्स बुक करायला सुरुवात करतो. आणि जेव्हा 150 रुपये दाखवतो ते तेव्हा ते बदलून मी 75 रुपये म्हणजे अर्धमध्ये करतो बोलला. ठीक आहे. आणि अशा अर्ध्यामध्ये केल्यानंतर रिक्षावाले आधी येत नव्हते, 75 100 बघितलं, पण आता त्यांना माहितीये मीटरने गेले की 150 वगैरे होतात, म्हणून काय करतात रिक्षावाले बुकिंग उचलून जातात. पण आता त्यांनी बुकिंग उचलल्यानंतर प्रत्येक रिक्षावाला कस्टमरला कॉल करतो. तर हा बोलतो की त्यांचा कॉल उचलायचा नाही. तर लक्षात ठेव, तुझ्या या गोष्टीमुळे किती सामान्य लोकांचं नुकसान होऊ शकतं. जर रिक्षावाल्यांना जर तू फसवलं तर कोणाला इमर्जन्सी असेल ना, तर तुझ्या या कारणामुळे त्यांना त्रास होणार. लक्षात ठेव. इनसाइड पुणे. तर त्यावेळेस तो का बोलतो, मग त्यांना ते आले, फोन उचलायचा नाही त्यांचा, आणि ते जर आपल्या लोकेशनवरती आले सोसायटी पैसे, तर त्यांना सांगायचं की रॅपिडोच्या हिशोबाने येणार, मीटरने येणार नाही. मग तो स्वतः कंटाळून हे करतो, म्हणजे कॅन्सल करतो. आणि त्याची एनर्जी बघा, तो काय बोलतो, त्यांची एनर्जी, त्यांचा दिवस, त्यांचा वेळ सगळा वायाला जातो. हे सगळं बघून खूप मजा येते. म्हणजे तू तुझ्या मजासाठी करतो, म्हणजे बदला घेण्यासाठी, पण तू एकामुळे तुझ्यासोबत कोणीतरी चुकीचं केलं म्हणून तू दुसऱ्यांसोबत करतो. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, ही खूप दुर्दैवी घटना आहे की अशा लोकांची मानसिकता आहे, बदला, रिवेंज, ह्या सगळ्या गोष्टी. तर रिक्षावाले काय करू शकतात विचार नाही करू शकत. तुझी एक पोस्ट खूप घाणेरडे विचार आहेत, आणि तुझ्यासोबत जे झालं या बाबतीत मी स्वतः दिलगिरी व्यक्त करतो, पण तुझ्यामुळे दुसऱ्यांचं नुकसान होईल असं करू नको. आम्ही स्वतः सुद्धा ते करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.